आणि खऱ्या अर्थाने या कॉमेंट्री बॉक्सला आज शोभा वाढणार आहे, कारण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः कॉमेंट्री करायला शिकलो. जवळपास पहिलं सत्र होतं कराड प्रीमियर लीगचं, आणि दीपक सरांना फक्त 5 मिनिटाचा ब्रेक हवा असा असायचा, आणि त्यावेळी मला त्यांनी माईक हातात दिला. आणि आज मात्र एक प्रोफेशनल समालोचक म्हणून देखील माझ्याकडे पाहू जावं लागले. नक्कीच दीपक सरांचं देखील कौतुक असणार आहे. आणि नक्कीच आज या समालोचन कक्षामध्ये आपण दीपक मंडले सरांना देखील आवाज ऐकणार आहोत. सामना येतोय 12 बॉल आणि 16 धावा. जोपर्यंत मैदानावरती शेवटचे रन्स पूर्ण होत नाही आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. अक्षय थोरात, चिंक्या, हार्दिक पांड्या, टेनिस क्रिकेट, आणि यावेळी मात्र बॅटची इनसाइड एज, बॉल जातोय यष्ट्यांवर. सुधीर गाडगे पप्पू, एक मोठा अर्थ दूर केला जातोय अक्षयच्या माध्यमातून. कमॉन डीजे. यस, थँक्यू डीजे. जो सामना एकतर्फी कर्णवीर केसरी संघाच्या बाजूने झुकला होता तो सामना मात्र आता पुन्हा एकदा रंगत वाढवायला सुरुवात झाली या सामन्यात. संतोष गुप्ता एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. नेहमी हसतमुख असणारा चेहरा, स्वतः देखील हसतात आणि अशा काही कृती मैदानावरती ते करतात की त्यांच्यामुळे दुसऱ्यांना देखील हसू आवरत नाही. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रवीण जरग. 11 बॉल 16 धावांची गरज. अक्षय थोरात, चिंक्या गोलंदाजी मार्कवर. सामन्यातील रंगत पुन्हा एकदा वाढले. एकतर्फी झुकणारा सामना मात्र आता कलाटणी घेऊ लागलाय. सुधीर गाडगे पप्पूचं बाद होणं तितकंसं परवडणार नक्कीच नसणार आहे. नवीन बॅटर प्रवीण जरग, मॅन फ्रॉम एदगाव, कडेगाव तालुक्यातील एदगावचा सितारा, सिक्सर किंग म्हणून देखील ओळखलं जातं. 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. यावेळी पहिल्याच बॉलवर मिस टायमिंग झालाय. सूरज बोटकर चेंडू खाली आलाय. आणखीन एक विकेट जाते, आणखीन एक गडी बाद होतोय. यस, थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरी विकेट आले. सामन्याने कलाटणी घ्यायला सुरुवात केले. सामना आलाय 10 बॉल 16 धावसंख्येवर. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर मात्र 10 चेंडू 16 धावांची गरज. आणि नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय अतुल गार्गे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजेच काय तर या 16 धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. अक्षय थोरात मात्र ऑन अ हॅट्रिक पाहायला मिळतोय. काय या खेळाडूला संपूर्ण खानापूर तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणलं जातं ते देखील दाखवून देतोय. ज्यावेळी पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना गरज होती त्यावेळी मात्र अक्षय थोरातने अप्रतिम असे 3 षटकार ठोकले. आणि आता मात्र ज्यावेळी गोलंदाजीमध्ये चमक दाखवण्याची गरज आहे त्यावेळी मात्र नक्कीच महत्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र हार्दिक पांड्या ऑफ खानापूर टेनिस क्रिकेट, खानापूर तालुक्याचा हार्दिक पांड्या, अक्षय थोरात चिंक्या गोलंदाजीमध्ये मात्र चमक दाखवतोय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये योगदान देतोय. बॅटिंग साठी मात्र
अतुल गार्गे लेफ्ट हँडेड बॅटर. 10 बॉल 16 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा सामन्याचा नियम आहे. सामन्याची देखील रंगत वाढताना पाहायला मिळते. 10 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र मैदानावरचा आवाज देखील वाढलाय. मैदानावर देखील खेळाडूंना जाणीव झाली असेल की सामना आता आपल्या बाजूने झुकलाय. यावेळी कमलरावचा सुंदर फटका. रोहित जाधव त्या ठिकाणी आहेत. 1 धाव मिळेल. एका धावेत जर पाहिलं तर धावसंख्या 82 जिंकण्यासाठी 9 चेंडू 15 धावांची गरज. जय मल्हार स्पोर्ट्स विटा त्याचबरोबर कर्णवीर केसरी दोन्ही संघ आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेले नाहीत. लीग फॉर्मॅट मधील तिन्ही सामने जिंकले. सुपर 8चा सामना देखील जिंकला आणि आता सेमीफायनल मध्ये आलेत. इथे मात्र एक संघ पराभूत होणार आहे आणि एका संघाला मात्र फायनलचं तिकीट मिळणार आहे. यावेळी हेलिकॉप्टर फटका खेळलाय. सूरज चेंडू खाली आलाय. आणखीन एक गडी बाद झालाय. सामन्याने आता मात्र रंग बदलायला सुरुवात केली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. मनोहर जाधव सोन्या. हाईट कम फाईट ज्यादा असा खेळाडू. सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजेच 8 बॉल 15 धावा. 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. आता मात्र प्रेक्षक देखील आपले विचार मांडू लागलेत. कोणी म्हणतंय जय मल्हार स्पोर्ट्स विटा संघ जिंकेल. कोणी म्हणतंय कर्णवीर केसरी संघ हा रन चेस पूर्ण करेल. नक्कीच प्रेक्षकांमध्ये देखील आता चर्चेला सुरुवात झाली. मनोहर जाधव स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. 8 बॉल 15 धावांची गरज. महत्वपूर्ण 2 चेंडू टाकण्यासाठी अक्षय थोरात चिंक्या गोलंदाजी मार्कवर. अक्षयचं देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 1.4 षटकांमध्ये 18 धावा खर्च करत 3 गडी बाद केलेत आणि खास करून या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च करत 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करतोय अक्षय थोरात. हार्दिक पांड्या खानापूर टेनिस क्रिकेट. यावेळी सुंदर बॉल. वेग वेग वेग. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बॉल जातोय निर्धाव. यष्टी रक्षक प्रशांत बाबर यांच्या हातामध्ये. 7 बॉल 15 धावांची गरज. जो सामना कर्णवीर केसरी संघाच्या बाजूने होता 5व्या षटकाच्या शेवटपर्यंत त्या सामन्याला अक्षय थोरातने झुकून टाकले आपल्या बाजूने. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. 7 बॉल 15 धावांची गरज. आणखीन एक डॉट बॉल. प्रेक्षकांना विनंती आहे अक्षय थोरातसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. 12 बॉल 16 धावांची गरज असताना फक्त एका धावे षटक टाकलं आणि 3 महत्वपूर्ण गडी बाद केले.